हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेयास व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज बऱ्याच दिवसानंतर आज हा व्हिडिओ मी बनवते। त्याचं कारण असं आहे की तब्येतसुद्धा थोडी ठीक नव्हती आणि भरपूर अशी धावपळ होती, कारण की सायशाची एक्झामसुद्धा जवळ येते। तिचं सिलेबस किंवा तिचा पेपर पॅटर्न काढणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यासाठी थोडीशी बिझी झालेली, तर मग मला तेवढा वेळ मिळत नव्हता। त्यासाठी मग म्हटलं की थोडे दिवस ह्या सर्व गोष्टी स्किप करून थोडासा आराम करावा। तर त्या सर्व गोष्टी करण्यामध्ये मी थोडीशी बिझी होती। आणि दुसरी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की आपल्या कानावरती जे आपल्याला ऐकायला आलेलं आहेत किंवा इतर अशा बातम्या आपण बघितलेल्या आहेत लहान मुलांच्या बाबतीत, की आत्तापर्यंत मोठ्या मुलींसोबत अशा सर्व गोष्टी घडत होत्या, अत्याचार वगैरे ह्या सर्व गोष्टी घडत होत्या। पण आजकाल माणसांची मेंटॅलिटी काय होत चालली आहे किंवा ते कुठे विचार करतायत, तर आपल्यालाच जे पॅरेंट्स आहेत, जे लहान मुलींचे जे पॅरेंट्स आहेत, त्यांनाच अक्षरशः मुलींना घराच्या बाहेर पाठवायला भीती वाटायला लागली। आपली मुलगी आपल्या पोटात किंवा पोटात जशी सुरक्षित असते तशीच आपल्या घरातच ती सुरक्षित आहे असंच वाटतंय। कारण की ती शाळेत जाऊ दे किंवा कुठेही जाऊ दे, तर थोडं जरी तिला 5 ते 10 मिनटंसुद्धा लेट झालं तरी आपला जीव पिळवटून निघतोय की आपली मुलगी कुठे राहिली असेल। हजारो प्रश्न आपल्या मनात उभे राहत आहेत। तर मला असं बोलायचं आहे की त्या एवढ्याशा लहान मुलीची काय चुकी होती। आपण मोठ्या मुलींना म्हटलं जातं की म्हणजे तुम्ही लहान लहान कपडे घालता त्यासाठी लोकांच्या नजरा बदलतात, पण मला असं बोलायचं आहे की त्या एवढ्याशा मुलीची काय चुकी होती की तिच्यावरती वाईट नजर टाकली गेली। तुमच्या मोठ्या मोठ्यांची जी भांडणं आहेत ती तुम्ही बाजूला ठेवा, त्याचा बदला म्हणून तुम्ही एका मुलीला पकडलं आणि अक्षरशः त्या आरोपीपेक्षा मोठे आरोपी गुन्हेगार असे वाटत आहेत की ज्यांनी त्या आरोपीला पकडलेला आहे त्यांना माहिती आहे, तो स्वतः सांगतोय की ह्या सर्व गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत। तरीसुद्धा ही जी सरकार आहे, पोलीस आहेत, ते कुठले शस्त्र शोधतायत मला हेच कळत नाहीत की तुम्ही का त्याने जे कुठल्या गोष्टीने मारलंय, कोणत्या हत्याराने मारलंय, ती हत्यारं तुम्ही का शोधताय आणि ती भेटल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे? ती मुलगी रिटर्न येणार आहे का? आणि त्या आरोपीला तुम्ही वाचवण्यासाठी का एवढे दिवस घालवताय? बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला एका दिवसामध्ये पॉसिबल होतात, तर ही गोष्ट तुम्हाला पॉसिबल नाही आहे का? एवढं मोठं सरकार असून, महाराष्ट्राचं सरकार असून किंवा एवढे जे पोलीस आहेत, वकील आहेत मोठमोठे शिकलेले, तर त्यांचा काय उपयोग आहे? तुम्हाला एवढ्याशा गोष्टीसुद्धा जर कमी दिवसांमध्ये होत नसतील तर तुम्ही तारखांवरती तारखा वाढवत जाताय। ती मुलगी मेली, त्यानंतर त्या मुलीला मारलं गेलं, तिला कशाने मारलं, काय मारलं किंवा कशासाठी मारलं ह्याचा त्याने विचारही केला नाही। पण तुम्ही त्या मुलाने, त्या आरोपीने की त्याने कशाने मारलं, कुठल्या शस्त्राने मारलं हे तुम्ही आज शोधत बसलेत। लाज वाटली पाहिजे, खरी गोष्ट आहे। ती मुलगी किंवा त्या आईबापापासून ती दूर झाली, त्या आईबापाचा विचार करून बघा की त्यांच्या काळजाचं काय होत असेल। आणि त्या मुलीच्या जागेवरती तुम्ही स्वतःच्या मुलीला ठेवून बघा की आणि एका आईबापाचं काय होत असेल हा विचार तुम्हाला त्याच वेळी येईल। नाहीतर त्याचं दुःख तुमच्यापर्यंत कधी पोहोचूच शकणार नाही तसं बघितलं तर। अक्षरशः ही खूप वाईट घटना आहे, ह्याचा लवकरात लवकर तुम्ही विल्हेवाट लावायला पाहिजे। त्या मुलाला तुम्ही का वाचवताय आणि कशासाठी वाचवताय? खरंच अक्षरशः हे कळत नाही। आपल्या शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्र आहे आणि एवढी लोक, एवढी पब्लिक बाहेर पडल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही त्या मुलाला वाचवताय, एवढ्या तारखा वाढवताय, त्याची मला खरंच कमाल वाटते। आणि असं तर कुठल्याच बाबतीत होऊ नये। तर मला फक्त एवढंच बोलायचं होतं की जी आपली आहे लाडकी बहीण योजना वगैरे आहे, तुम्ही कशासाठी देताय लाडकी बहीण योजना? त्यापेक्षा तुम्ही एखादी सुरक्षित योजना, सुरक्षित महिला योजना, सुरक्षित लाडकी बहीण योजना असं काहीतरी योजना काढा ना, की जेणेकरून महाराष्ट्रातल्या आपल्या महिला सुरक्षित असतील। आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर त्या गुन्हेगाराला त्याची शिक्षा आणि फाशीची शिक्षा दिली पाहिजे। जर ते तुम्हाला जमत नसेल तर त्याला पब्लिकच्या हाती द्या, तर ते किंवा त्याचा चौरंग करा। आणि हीच पद्धत आहे सुरुवातीपासून, जो गुन्हेगार आहे त्याची बाजू नाही मांडली जात कधीच, त्याला डायरेक्टली शिक्षा दिली जाते। आणि तुमचे जे दिवस पुढे ढकलताय त्याचं खरोखर नवल वाटतं की तुम्ही अक्षरशः आरोपीने बाजू मांडावी, त्यासाठी तुम्ही वकील शोधताय त्याच्यासाठी। शिवाजी महाराजांच्या काळात असं होत नव्हतं की जो गुन्हेगार आहे, ज्याने अत्याचार केला एखाद्या महिलेवरती,
तर त्याला त्याचा सरळ चौरंग केला जात होता, त्याला त्याची कोणती बाजू मांडून घेतली जात नव्हती. तर आमची फक्त महाराष्ट्रातल्या बाकी सगळ्या महिलांची फक्त एवढीच विनंती आहे की अशा गुन्हेगारांना अजिबात सोडू नका आणि लवकरात लवकर त्याला कशी फाशी देता येईल ह्याचा प्रयत्न नक्की करा तुम्ही. आय होप की त्या आई बापाच्या काळजाचा तुकडा त्यांच्यापासून दूर झालेला आहे, पण त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा. तर हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे तुमच्या सर्वांकडून.